हाय, आपल्या मिनी व्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज माझ्या घरी होते हळदी कुंकू, त्यामुळे माझी तीच तयारी चालू होती. मला जरा डेकोरेशन करावं म्हणून मग मी म्हटलं की जरा इकडं फुलांच्या माळा वगैरे लावून ठेवा, म्हणून मी त्या आदल्या दिवशीच सगळं धुवून वगैरे ठेवलेलं होतं. आणि इथं मी हळदी कुंकाची पतंग मिळती म्हणून मग ती घेऊन आली होते. मग तिथं म्हटलं आता ह्या भिंतीला हळदी कुंकाची ती पतंग लावी आणि साईडनी फुलांच्या माळा सोडाव्यात. हे आपलं बरं झालं की बाबा त्या खोट्या फुलांच्या माळा मिळतात म्हणून तरी आपल्याला त्यांनी भरपूर डेकोरेशन करता येतं, म्हणजे सगळीकडे लावता येतात वगैरे. सणवार आल्यावर फुलं तर एवढी महाग होतात ना की काय विचारच नको, घेऊ पण वाटत नाहीत. पण काय करणार, देवासाठी का होईना पण थोडी तरी फुलं घ्यावीच लागतात. मग मी इथं छोट्या छोट्या पतंग आणल्या होत्या. ह्या पण मी त्या पतंग आणलेल्या 2 वर्ष झालेल्या असेल. आणि ह्या पिंक कलरच्या पतंग मी ओवीचं बोरणं होतं तेव्हा ओवीचं, तेव्हा मी त्या पिंक कलरच्या पतंग घरीच बनवल्या होत्या. तेव्हापासून मी त्या जपून ठेवल्या होत्या. त्या पतंग मला एवढ्या उपयोगाला येतात ना की मी म्हणजे प्रत्येक वेळेस त्या पतंग वापरते आणि त्या पतंगांमुळे माझं डेकोरेशन मस्त होतं. आता मी इथे साडीवरती सगळे दागिने वगैरे ठेवून डेकोरेशन करत आहे, कारण का रांगोळी वगैरे काढण्यामुळे एवढा टाईम जातो ना, म्हणून म्हटलं की यावेळेस जास्त रांगोळी काढायच्या फंदातच पडायचं नाही. मग मी तर साडीवरती सगळे दागिने ज्वेलरी वगैरे म्हणजे ठेवत होते. तुम्हाला पुढे व्हिडिओत कळणारच आहे मी कसं डेकोरेशन केले. मी तो पुढे व्हिडिओ टाकलाच आहे. मग मी तर छोटीच रांगोळी काढायचं ठरवलं होतं. फक्त हळदी कुंकवाची लिहिलेली रांगोळी असते ना, तीच मी छोटी काढणार होते. चला तर मग बघा माझं हळदी कुंकू. आणि मग अशा थोड्याफार रील आणि फोटो पण काढले. कसं झालं माझं हळदी कुंकू कमेंट करून नक्की सांगा. बाय.